मोबाईल चोरीला गेला अथवा गाळ झाला की तो गेला, परत मिळणार नाही असा एक समज समाजामध्ये निर्माण झालाय। त्याला तडा देत पनवेल शहर पोलिसांनी 18,38,348 रुपये किमतीचे मोबाईल शोधून 67 नागरिकांना परत केल्यामुळे मोबाईल मालकांचे चेहरे आनंदाने खुलले। पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गाळ झालेले 67 मोबाईल हे वेगवेगळ्या राज्यातून शोधून ते परत मिळवल्यामुळे पनवेल शहर पोलिसांच्या कार्याचे कौतुक केले जात आहे। सदरचे हस्तगत केलेले मोबाईल पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या हस्ते मूळ मालकांना गुरुवारी सायंकाळी देण्यात आले। याबाबत नागरिकांनी पनवेल शहर पोलिसांचे आभार मानले असून पोलिसांच्या या अशा कामगिरीमुळे पोलिसांवरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होत असल्याची भावना व्यक्त केली। पनवेल शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून गाळ झालेले वा चोरी गेलेले मोबाईलची बऱ्याच मोठ्या प्रमाणावर तक्रारी होत्या। त्यामध्ये माननीय पोलीस आयुक्त साहेबांच्या आदेशान्वये जे भारत सरकारने CIR सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर नावाचं जे पोर्टल उपलब्ध करून दिलं आहे, त्याचा उपयोग करून आमचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे API पवार, PSI लबडे आणि विशेषत्वाने विशाल दुधे जे आमचे पोलीस अंमलदार आहेत, विशाल दुधे, वैभव शिंदे DCP ऑफिसचे आणि प्रवीण पाटील या तिघांनी मिळून याच्यामध्ये खूप मेहनत केली आणि प्रत्येक एक मोबाईल अख्ख्या देशभरातून ते मोबाईल रिकव्हर केलेले आहेत। म्हणजे देशातलं असं कुठलं राज्य नसेल की तिथून आम्ही मोबाईल रिकव्हर केले नाही। काही मोबाईल तर प्रत्यक्ष तिथे जाऊन रिकव्हर केलेत आणि काही वेळा बऱ्याच इनोसंट लोकांच्या हातात ते मोबाईल पोहोचलेले होते, तर त्यांना मेसेज दिल्यानंतर त्यांनी कुरिअरने सुद्धा आम्हाला मोबाईल परत पाठवून दिलेले आहेत। तर ते संपूर्ण मोबाईल आज सगळ्या नागरिकांना परत देताना आम्हाला आनंद होतो आहे आणि ही जी योजना आहे ही माननीय पोलीस आयुक्तांच्या आदेशाने ही कंटिन्यू सुरूच राहणार आहे। रोजच्या रोज जे मोबाईल असतील त्याच्यामध्ये हे वर्कआउट चालूच राहील आणि पनवेल नवी मुंबईमध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनने अशा प्रकारे काम केलेलं आहे। काही ठिकाणी तर यापेक्षाही जास्त संख्येने मोबाईल परत करण्यात आलेले आहेत। 67 मोबाईल आहेत आणि किंमत आहे 18,38,348 रुपये। सगळ्यांनी आनंद व्यक्त केला आहे काही ठिकाणी, परंतु आमची चूकही लक्षात आलेली आहे की थोडासा त्याला उशीर झालेला आहे आणि मोबाईल रिकव्हर केल्यानंतर परत द्यायचाही आता आम्ही दर 15 दिवसांनी कुठलाही कार्यक्रम न घेता मोबाईल आल्याबरोबर त्याच दिवशी आम्ही ते त्यांना परत करण्याचं नियोजन केलेलं आहे आणि लवकरात लवकर म्हणजे तुमचा डाटासुद्धा तुम्हाला रिट्रीव्ह करायला सोयीचं होईल आणि मोबाईलमधले कुठलंही नुकसान होणार नाही या दृष्टीने आम्ही निश्चित प्रयत्न करणार। मोबाईल आहेत हे मोबाईल चोरीपेक्षा CIR पोर्टलवरून रिकव्हर झालेले गाळ झालेले मोबाईल आहेत जास्त करून। तर पण ते गाळ जरी झालेले असले तरी त्याचा हँड टू हँड कुठेतरी ते ट्रान्सफर होऊन कोणीतरी व्यक्ती ते वापरत असतानाच आम्हाला ते मिळालेले आहेत आणि ज्यामध्ये चोरीच्या केसेस आहेत त्यामध्ये आम्ही आरोपींना अटक करून त्याची कारवाई पण केलेली आहे आणि भविष्यातही करणार आहोत। माझ्या व्यावसायिक कामानिमित्त सप्टेंबर 2023 मध्ये पनवेल या ठिकाणी आलो होतो। त्यावेळेला माझा मोबाईल एका रिक्षावाल्यानं तसा गाळ झाला म्हणता येणार नाही, परंतु माझा विसरला आणि मी लगेच फोन करत होतो, परंतु त्यांनी काही मुद्दामून तो मोबाईल घेऊन तसंच निघून गेला। त्यावेळेला पण मी इथं पोलीस स्टेशनला आलो, त्यावेळेला एक कॉन्स्टेबल साहेब होते, त्यांनी मला खूप मदत केली। आम्ही 1-2 तास त्या रिक्षावाल्याचा पाठलाग वगैरे करण्याचा प्रयत्न केला, CCTV कॅमेरे तपासले, कारण त्यांना मी सांगितलं होतं माझा 70,000 जवळपास मोबाईल आहे, तर त्यांनी खूप मला चांगली मदत केली होती। पण त्यावेळेला तो दुर्दैवाने आम्हाला त्या रिक्षावाल्याचा नंबर सापडला नाही। त्यानंतर मी इथं तक्रार रजिस्टर केली आणि त्या तक्रारीची पोहोच माझ्याकडे ठेवली। त्यानंतर मला पनवेल पोलीस स्टेशनमधून फोन आला आणि काल माझ्या मिसेसला सांगितलं की तुमचा मोबाईल सापडलेला आहे। आमच्या घरामध्ये खूप आनंद झाला आणि कायद्यावरचा विश्वास एक सर्वसामान्य माणसाचा या छोट्या घटनेमुळं एक परत येतो की आपल्याला असं वाटतं की हरवलेली वस्तू परत मिळणार नाही किंवा चोरी गेलेली वस्तू परत मिळणार नाही, पण अशा घटनांमधून पोलिसांनी इतकं चांगलं काम करून त्या सर्व नागरिकांना मोबाईल परत दिले आणि सर्वांच्या वतीनं मी सर्व पनवेल पोलीस स्टेशनचे आणि सर्व टीमचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद व्यक्त करतो। आरबीएन न्यूजसाठी न्यूज ब्युरो पनवेल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।